नमो भगवते वासुदेवाय नमो नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। राजाधिराज रामचंद्र भगवान की, सुत हनुमान उमापति महान। नमः पार्वती पतये हर हर महान। सीताकांत स्मरण जय जय राम, जय जय रघुवीर। रामांनी केलेलं संभाषण राजा दशरथाने ऐकलं आणि राजा दशरथाला दुःख आणि संताप या दोघांच्या एकत्रीकरणानं कैकेयीला तिरस्कार बोलून राजा दशरथ क्रोधायमान झाले आणि राजा दशरथाची अवस्था पाहून सारथी सुमंथाला क्रोध आला। इतक्या वेळ सुमंत बोलले नाही, कारण आपण राजा दशरथाकडे नौकर आहोत. नौकराची काहीतरी अवखात असते, तेवढंच त्याला बोलता येतं. पण आता सुमंताने आपली अवखात सोडली. सुमंत कैकेयीला फटकारताय, कारण राजाची अवस्था पाहून सुमंताला वाईट वाटतं. कारण सुमंत याचं प्रेम राजा दशरथावर आहे. सुमंत म्हणजे विचार, दशरथ म्हणजे शरीर. आपलं आपल्यावर प्रेम आहे, पण विचारपूर्वक प्रेम पाहिजे. सुमंत विचारी आहे. तदनंतर सुमंत उठले आणि मनामध्ये संताप झाला. संतापाचं स्वरूप अमंगल रूपात झालं. केव्हा केव्हा मनुष्य संताप करतो, पण मंगल रूपात, म्हणजे अभद्र शब्द बोलत नाही. आता संताप हा मंगल कसा आणि अमंगल कसा? अभद्र शब्द बोलले गेले की अमंगल, आणि सामोच्चाराचे शब्द बोलले गेले की याला विवेचन असं म्हणतात. नाही तो संताप तर अमंगलच असतो ना, काय लिहून ठेवलं आहे? नाही, विचारमय शब्द. त्याला आपण मुलावर क्रोध केला, का रे तुला इतकं कळकळीने सांगावं तरी? संतापाची भाषा आहे, पण परिभाषा बदलू. तू मूर्ख आहे, तू सुधारणारच नाही, ही क्रोधाची भाषा. संताप येतोच, करावा लागतोच, तो माणसाकडून होतोच, पण त्याची परिभाषा बदलू. म्हणून मनामध्ये संताप आणि अमंगलकार क्रोधामधले भरले आणि त्यांच्या शरीराचं वर्णन केलं आहे. क्रोधानं कापायला लागले. त्यांच्या शरीरावर आणि मुखावर स्वाभाविकता कांती बदलून गेली. क्रोधानं डोळे लाल झाले. हातानं आपलं डोकं बडवून घेतलं. राजा दशरथ, कैकेयी, राम, लक्ष्मण आणि राजाच्या 100 स्त्रिया डोकं बडवत आहे आणि हात वारे करून दशरथ राजाच्या मनाला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. कैकेयी, तुझं हृदय कंपित कसं होत नाही? इतकी कठोर अशुभतेने वागून तू वचन रूपानं राजाच्या हृदयात वज्रघात केला आहे. राजाच्या बुद्धीवर मर्मावर घात केलेला आहे. हे देवी,
ज्या वेळेला संपूर्ण चराचर जगत तुझे पती महाराज दशरथ यांच्या चरणावर मस्तक ठेवतात हे तू डोळ्यानं पाहिलं आहे. देवसुद्धा नमस्कार करायचे. जेव्हा देवांना राक्षसांनी पराजित केलं, दशरथ राजा विजयाला गेले, दशरथ राजाने विजय मिळवून दिला, काकुस्थ हे इंद्रानं पद दिलं, त्यावेळेला तू पाहिलं की सगळे देव नतमस्तक होत होते. याच अयोध्येमध्ये सगळे देव उतरलेले आहे. म्हणून ती पुण्यभूमी आहे. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरीद्वारावतीश्चैव सप्तैते मोक्षदायका. उद्याच्या यात्रेला किती समाज जमलाय त्या जगन्नाथपुरीला. उद्या रथ निघणार द्वितीयला, आषाढ शुद्ध द्वितीया. कारण ही पुण्यभूमी आहे. म्हणजे आतापर्यंत हजारो लोक येत होते, आता लाखो लोक आले, परदेशातले लोक आलेले आहे. कारण ही पुण्यभूमी आहे. म्हणून मारुती रायांच्या वर्णात आहे, पुण्यवंता पुण्यश्लोका. त्यावेळेस हे देवी, दशरथ राजाची तू पत्नी आहे आणि पतीची हत्या करते. तू कुलघातनी आहे. आता एकदम संतापलं. हे देवराज इंद्रा समान अजय, पर्वता समान राजा दशरथ यांच्या कर्माचं फळ काय. आज त्यांना आपल्या पत्नीकडून अपमान. राजा दशरथ तुमचे पती आहे, पालक आहे, वरदाता आहे, आणि त्यांचा अपमान करते. ज्यांच्याकडे वर मागते ते वर देत आहे आणि त्यांचा जमिनीवर पडू दिलाय. तू शेजारी बसत नाही, पत्नी आहे. एक अद्भुत कथा सांगतील ते आता, आणि तिला जागृत कर. या कुळामध्ये राजे लोक परलोकाला जातात, आणि आज परलोकाला जाताना दशरथ राजाला पुत्राचा शोक होतो आहे की माझा पुत्र वनात चालला. अयोध्या सोडताना सगळे राजे आनंदाने आणि प्रेमाने अयोध्या सोडतात. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुकाराम महाराज वर्णन करतात. आपले जगन्नाथ महाराज सुद्धा आषाढीचं कीर्तन केलं आणि याच्यावरच कीर्तन केलं, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आणि गाडीत बसले, पंढरपूर सुटलं, देव ठेवला. असे संत आता 5 वर्षात, आणि आपण त्यांच्या कुठळ्या करत होतो. कारण संत ओळखता येत नाही. संत ओळखता येत ते आपल्या जातीचे असो का, भाऊबंद असो का, बाप असो का, भाऊ असो का, पोरगा असो, मुलाला सुद्धा लोकांनी ओळखलं नाही संताला. आणि म्हणून वेद ग्वाही देता संता विना नाही प्राप्ती, ऐसे वेद देती ग्वाही. तुम्हाला ईश्वराचं अनुसंधान पाहिजे. पण हे बाजारातले लोक नको, हे जे चाललंय हल्ली, यांना संत नाही म्हणत. हे महाराज नसताना सुद्धा महाराज म्हणून घेतात. आपल्याकडे महाराज शब्द तर तो कटिंगवाला त्याला बी महाराज म्हणतात लोक उत्तर प्रदेशचा. जो शेव रगडतो त्याला बी महाराज, जो स्वयंपाक ठोकतो त्याला बी महाराज. याचे येडे झाले आपले. त्या कटिंगवाल्याला महाराज म्हणायचे काय करत. महाराज या नावाखाली कुंभार स्वयंपाक करतो. असं झालंय. कोणी महाराज शब्द लावून घेतो. आता बघा संसारी संततीचा राजाधिराज स्वतःचं नाव लावून घेतं. कसं गजानन महाराजाचं जय घोष होतो ना, त्यांच्याप्रमाणे त्यांचा करून घेतात.
बोदोड निवासी महाराज की जय. कारण काही कोणाला कळतच नाही की काय करावं. जशा डिग्र्या विकत मिळतात तसे हे विकत चाललंय. म्हणून तू ज्या कुलामध्ये जन्माला आलेली आहे, तुझा पुत्र राजा दशरथ होईल, पृथ्वीचं शासन करेल, पण तो रामाप्रमाणेच वागेल. काय गोई आहे? कारण भरताचं आचरण, भरताचं वागणं, भरताचं बोलणं मी पाहिलं. कदापि तुझी इच्छा पूर्ण होणार नाही आणि रघुकुलामध्ये असं घडणारच नाही. तुमच्या राज्यामध्ये आणि जर तसं घडलं तर मी तर राहणारच नाही, पण एक ब्राह्मण सुद्धा या अयोध्येमध्ये राहणार नाही. कारण मर्यादिहीन कर्म जर होईल तर त्या ठिकाणी कोणी राहणार नाही. संपूर्ण बंधू बांधव सदाचारी ब्राह्मण तुझ्या अयोध्येचा त्याग करतील आणि मर्यादा पालन करून निघून जातील. तुझा देह आश्चर्य करीत राहील आणि तुझ्या या अत्याचारामुळे अयोध्येमध्ये फूट पडेल. मोठमोठे ब्रह्मऋषी तुझा धिक्कार करतील, वाकदंड देतील तुला. वाकदंड म्हणजे वाणीतून श्राप. जा, तुझं बरं नाही होणार, तुझ्या घराला कुलूप लागेल, याला वाकदंड असं म्हणतात. आणि काही जळून भस्म होईल. राम जेव्हा अयोध्येतून निघतील त्यावेळेला सगळी प्रजा पाषाणवत होईल, दगड होऊन जाईल. पहा तुम्ही आजही तुमच्या घरामध्ये आई वडिलांना मान नसेल तर ते काय म्हणतात, आम्ही दगड हो, आम्हाला कोण विचारतं. प्रत्यक्षामध्ये आई वडील स्वतःला दगड म्हणतात, शिळा. आम्ही काय कामाचे आहे, बोईला भार. हे तुम्हाला हल्ली पेन्शन आहे म्हणून बरं आहे, नाही तर तुमचे बी 12 वाजल्यात. असं आहे ते. 27 तारखेपासून तर 5 तारखेपासून सून कशी सासऱ्याची बरोबर करते. बाबा ते आणायचं आहे ना, बाबा ते आणायचं आहे ना, बाबा ते आणा. तुझ्या नवऱ्याच्या ह्याच्यातून आण ना. सिद्धांत आहे. कैकई, तू कुऱ्हाडीचा दांडा बोलतास काळ झालेली आहे. तू लिंबाचं झाड आहे, कडू. ज्या झाडामध्ये दूध असतं ते झाड उपयोगाला येतं, ज्याच्यात कडूपणा आहे ते उपयोगाला. आपण जर लिंबाचं झाड जाळलं आणि भाजी केली तर भाजीलाही कडवटपणा लागून जातो, भाकरीलाही कडवटपणा लागून जातो. काटे चांगले, धसं चांगले, पळखाट्या चांगल्या, तुरखाट्या चांगल्या, पण लिंबाचं लाकूड. तू लिंबाचं लाकूड आहे. हे काही तू तुझ्या मातेप्रमाणे वागली. आता ही कथा लोकांना परिचित नाही. हिची आई पण अशीच होती, तिचा इतिहास सांगतोय सुमन. तू आईप्रमाणे वागली आहे. तुझी माता सुद्धा अशीच कुलान स्वभावाची होती आणि म्हणून तुझ्या वडिलांनी तिला घरातून काढून टाकलेलं होतं, त्याग केला होता. राम ऐकताय, दशरथाच्या सगळ्या स्त्रिया ऐकतात. ही गोष्ट आतापर्यंत गुप्त होती. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, राजा दशरथ कैकेयीच्या ॲक्टिव्हिटीवरून मोहून गेला होता.
म्हणून स्त्रियांची ॲक्टिव्हिटी नाही पाहिजे, स्त्रियांचा स्वभाव आणि आचरण पाहिजे. आता हे नवीन लोक सुनेचे पाय पाहता, आता पोरी सासूचे पाय पाहायला लागले. परवाच माझ्याकडे भानगड आली, नाही म्हणजे दादा ते मुलाची आई आहे ना सपाट पायाची आहे, मी जात त्या घरी. आतापर्यंत मुलावाले मुलीचे पाय पाहायचे, आता मुलगी पाहते. माझ्यापर्यंत आलं आहे प्रकरण. म्हटलं बेटा संसार आपल्याला पोराशी करायचे, ते माझ्या नातूचे पाय चिटपट आहे का नाही ना, त्यांचे तो चांगले खोल, मग ते त्याची संसार करायचे, त्याचे सासू किती दिवस राहायचे. वा बरं काही झालं तर मी तुम्हाला बोलून म्हटलं का. म्हणजे मुली पाय पाहायला लागल्या सासूच्या, काय कठीण हे लक्षात ठेवा. कारण हे सगळं त्यांना ऐकायला मिळतं त्या मोबाईलवर, त्यामुळे ते वागते. कोणत्याही गोष्टीचा अतिप्रचार नसावा. कारण काही लक्षणं शरीरावर जरी वाईट असले आणि काही शुभ असले तर त्याचं समत्व गाठावं. शेवटची करांगळी जर तिरपी असली तर माणूस गुन्हे असतो म्हणे, पण मग अंगठा कसा आहे म्हटलं म्हणे सरळ आहे, झालं का. असं असतं. हे जे आपल्या शरीरावर लक्षण आहे ना, एका लक्षणाहून नाही चालत, सगळ्या लक्षणाहून गुण काढायचे असतात. म्हातारपणी सगळ्यांच्या करांगळ्या तिरप्या होत्या. जसं जसं बल कमी होतं तसं तसं ते हो बाबा करते. म्हणून तू तुझ्या मातेवर गेली, तुझ्या मातेने सुद्धा दुराग्रह केलेला होता, आणि याकरता तुला तुझ्या मातेची कथा सांग. हे कैकेयी देशाचे राजे अत्यंत समंजस होते आणि त्यांना तीर्य योनीची भाषा कळत होती. म्हणजे पशुपक्ष्यांची. आपलं हे नांद्र आहे ना, नांद्र्याच्या जवळ एक महाराज होते, त्यांचं नाव नाही आठवत मला आता. हां तर त्यांच्या खांद्यावर कावळा बसून आहे, कोकिळा बसून आहे, पोपट बसून आहे, चिमण्या डोक्यावर बसत. आणि जाऊ ना जाऊ 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 म्हटलं की उडून जायचं. मी पण गेलो होतो त्यांना भेटायला. या तीन योनीतली भाषा त्यांना कळायची. ते जेवायला बसले की त्यांच्या ताटामध्ये येऊन जायचं, ते टोचा मारून खायचं. लोक म्हणाले नाही आपल्याला खाऊ. तीर योनी, कैकेयीच्या वडिलांना तीर योनीची भाषा होती. आणि ज्या वेळेला यांच्यावर हे कैकेयीचे वडील महान तेजस्वी आपल्या राजशय्येवर झोपलेले होते, आणि तेवढ्यात जंबूक नावाचा एक पक्षी आला, त्याने आवाज दिला आणि तो यांच्या पलंगावर बसला. आणि त्यांच्या कानामध्ये काहीतरी त्याने सांगितलं. जंबूक पक्षाने की तुझ्या घरात कलह आहे. यांना समजलं, कैकेयीच्या आईनं ते पाहिलं की हा पक्षी सरळ घडला म्हणून गेला. आता यांनी कैकेयीला पाहिल्यावर यांनी हसून दिलं. आता तू पती देतो काय म्हणाला म्हणे तो पक्षी. आता त्याने जे सांगितलं ते हिला सांगता येत नव्हतं, म्हणून त्यांनी काही वादविवाद केला नाही. त्यांचे संत होते, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की महाराज असं असं घडलं, मला असं असं काना म्हणे. सगळं झालं तर चालेल, तू तुझ्या पत्नीला हसायचं कारण सांगायचं नाही, कारण सांगितलं तर क्षोभ होईल. म्हणून राजा पुन्हा शय्येवर झोपला आणि राजाला ते हसू आलं.
राजाला हसू आल्याबरोबर कैकईला, आपल्या कैकईच्या आईला क्रोध आला की तेव्हा असले हसण्याचं कारण नाही सांगितलं, आता परत हसताय. त्यावेळेला तिने सांगितलं की तुम्ही लवकर सांगा तुमच्या हसण्याचं कारण, मला संशय येतोय. म्हणाले मी जर तुला हसण्याचं कारण सांगितलं तर तुझ्या माझ्यामध्ये संकट येईल, म्हणजे तुम्ही मेले तरी झाले, वाचूनही काही उपयोग नाही तुमचा, असं ही बोलली. राजानं परत संताची भेट घेतली. कळालं तुला मी काय सांगितलं होतं तुझ्या घरात कलय, आत्ताच्या आत्ता कैकईच्या आईचा त्याग कर, नाही तर तुझा प्राण जाईल. राजानं नौकरांकडून पत्नीचा त्याग करून टाकला. कैकई अशा आईच्या पोटी तू जन्माला आली आहे म्हणून राजाचा त्याग करते आहे. कोण सांगतो? सुमंत. आपल्या जुन्या म्हातारा म्हणायचं ना, खान तशी माती. का म्हणलं तिची आई कुठली आहे? म्हणे तिकडची आहे, कोरपावली, दोन्ही आदावली. लोक म्हणायचे गावावरून लोक केट करत. आज तर माझ्याकडे एक प्रकरण असं आलं होतं, गुरुजी होतेच त्यावेळेला. त्यांच्याकडे एका गावाच्या, तिकडचं येते उत्तर प्रदेश, एका गावाच्या 4 स्त्रिया गेल्या होत्या, तर चारीच्या चारी लवकर मेल्या. तर आता मुलाकरता मुलगी तिथली झाली आहे, तर दादा करायची की आली का पंचायत दादाला? आता एक कुंडलीत कसं काय सापडेल? पण त्यांचा अनुभव आहे. त्यांना म्हटलं तुम्ही ठरवा, मला बोलता येणार नाही. गुरुजी बसलेच होते. 4 अनुभव आहे म्हणे. त्या गावातल्या 4 आमच्या घरी आल्या आणि 4च्या 4 लवकर गेल्या. आता हे कसं काय कुंडलीत सापडेल? म्हटलं माझ्या कानावर राहत आहे, मला विचारणं काय, रोज काही गैरतू मांडता येत असतं. आता याचं उत्तर काय देणार? ते कसं काय ज्योतिष? एक ग्रस्त आले, त्यांचे भाऊ 20 वर्ष झाले गेले, त्यांच्या वडिलांनी बी काही केलं नाही, आईने बी काही केलं नाही, गेला ते गेला असं म्हणून झाले. आता सगळा त्रास होतो आहे. आता काय म्हणून तू त्र्यंबकला जा, तुमच्या उपाध्याला विचार की तो हयात आहे का गेला. तर आपल्याकडे असं सांगितलं आहे 24 वर्ष तपास नाही लागला तर त्याचं कर्मांतर करावं. पण माझ्याहीपेक्षा तू तिथे जाऊन विचारून का कसं असतं. मुलगा गेला तर काही विचारच केला नाही त्याच्याबद्दल. कारण सद्विवेक बुद्धी येणं मोठं कठीण असतं. तू राजाची आवडती राणी असून कैकई अशी तुझी बुद्धी झाली. साधूनं दिलेला निरोप राजानं परिपूर्ण पाळला आणि राजानं प्रसन्न चित्तानं आपल्या पत्नीचा त्याग केला. त्यावेळेला कुबेर तुझ्या वडिलांना प्रसन्न झाला आणि कुबेरानं वरदान दिलं म्हणून तुला या घराण्याशी संबंध आला. दशरथाच्या घरी कुबेराची कृपा आहे म्हणून केवढी संपत्ती आली. म्हणजे तिरुपतीलाही मागे टाकून दिलंय. अयोध्येच्या मंदिराने तिरुपतीलाही मागे टाकून दिलं. कुबेर कृपा आहे. काही फरक पडणार नाही, चालत राहील ते. आपत्काळ येतो, घटना घडतात, मंगल सुरू असतं. दुर्जनांच्या मार्गावर स्थित झाली तू, अनुचित
कर्म केलं त्याचं कारण काय? तुला मोह झाला काही, तू मोहवश झाली, म्हणून मोहाला वश होऊ नये. भावाभावांमध्ये सुद्धा मोह घालतं लोक. अरे तू आता सावध हो, वेगळा हो, नाही तर काही खरं नाही, खाऊन जाते सगळे. तुला एकच पोरगा आहे, त्यांचे 4 आहे, 4चे लग्न होतील, तुझ्या पोराला काय राहील? अरे पण ते माझेच पुतणे, 4 खांदे होतील मला, आणि माझा पोरगा 5वा तू घेऊन दे. तोपर्यंत आणत तू म्हणतो आता खांद्याची गरज नाही, गाडीवर टाकावं लागतं. हे न तू इतकी हुशार आता गल्लीतले, हे कमी नाही. ते म्हणता खांद्याची गरज नाही आता. त्याचं कारण आहे ना, असं पटवून देता आणि मग माणसाला पक्का होतो तो मोह. म्हणून जो आपल्याशी, आपल्या घराबद्दल किंवा आपल्या कुटुंबाबद्दल चातुर्याने बोलत असेल ना, त्याच्यापासून 1.5 हात दूर राहायला सांगितलं. किती हात? 1.5 हात. म्हणजे त्याला जास्त वाईटही वाटायला नको आणि बोंबही फुटायला नको. कारण आपण मोहाला वश होऊन जातो. मोह काय करतो तर माणसाला हे लौकिक, तुला जो कोणी सल्ला दिला असेल तो घातक आहे. तू ज्याला पुत्र म्हणते भरताला, तो सुद्धा इतका घातक नाही आहे. शास्त्रानं सांगितलंय, पुत्र बापावर जातो आणि कन्या आईवर जाते. अशी तुझं लौकिक झालं आणि तुझं जीवनचरित्र उद्ध्वस्त झालं. आता तरी आई, रामाचा राज्याभिषेक होऊ दे, पतीच्या इच्छेला अनुसरून वाग आणि सामुदायिक लोकांचे आशीर्वाद घे, नाहीतर हे सगळे सामुदायिक लोक तुला तळतळा देतील, श्राप देतील. पापपूर्ण विचार सोडून दे. देवराज इंद्रतुल्य तेजस्वी राजा दशरथ आहे. ज्याप्रमाणे इंद्र हा देवांचा राजा आहे, त्याप्रमाणे या सगळ्या भूमंडळाचा राजा दशरथ आहे. आणि दशरथ स्वतःच्या हातानं आपल्या ज्येष्ठ पुत्राला, या भरतखंडाचे राजे राम आहेत. पहा तुम्ही, रामाचं चरित्र संपूर्ण राज्यांमध्ये आपल्या ज्याच्या त्याच्या भाषेत आहे. गदिमाने लिहिल्यानंतर या रामायण लिहिणाऱ्या माणसानं तर जगात पसरवून दिलं ते टीव्हीच्या माध्यमाने. आणि तेव्हापासून लोकांची, पती आणि पत्नी यांची एकाग्रता वाढली. परदेशात सुद्धा एकाग्रता होऊन गेली ज्यांनी रामायण पाहिलं. काही वर्षापासून एकत्र राहत आहेत, तुझा भाव होत नाही आहे, कारण तो रामायणाचा प्रभाव आहे. शहर बंद राहायचं, आम्हाला चांगलं आठवायचं. आम्ही दोन्ही बाप बेटेचा सगळं 9 ते 10पर्यंत कोणी लग्नाला जायचं नाही. ठेवणाऱ्याचा टाईम बदलावा लागायचा 2 वाजता, जायचेच नाही लोक. एवढा प्रभाव होता त्या रामायणाचा. कारण काय, ते सत्य आहे. गदिमाने गाण्या रूपानं जगात वाढवलं आणि याने चित्र रूपात वाढवलं, असं होतं गेलं. तर गोयलनं तर सगळं सोडून दिलं आहे. आचार रामाचं रूप घेतलं ना, तर भ्रष्टपणा जो होता तो सगळा सोडून दिला, त्यागून दिला आहे. चांगल्या लोकांमध्ये राहत प्रभाव झाला. तुकाराम महाराजाचं रूप पागनीसांनी घेतलं होतं. तर जेव्हा विमानातून खाली उतरले पागणीस, मी घरी जाणार नाही म्हणे, कोल्हापूरच्या मंदिरात आयुष्य काढलं. आपण रामायण सांगतो तरी पागणीस गेले नाही घरी, कोल्हापूरच्या मंदिरात राहिले शेवटपर्यंत. तुकाराम म्हणले होते,
केवढा बरबाद. नुसता नाटकी फेटा बांधला होता त्यांनी, मीना नाटकी घेतला होता, पण परिणाम झाला. आणि तुकारामाचं कीर्तन करणारा कीर्तनकार भावाची प्रॉपर्टी देत नाही. बुवा लोकांमध्ये ठिसून ठिसून ठिसून. कारण फडणवीसांनी मनापासून तन मन. मग काही लोक म्हणजे ते सिनेमा केल्यावर ते पैसे कोणाला दिले म्हटलं मला, कारण लोक तिथपर्यंत जातात. पैसे तर घेतले जातील की नाही. अरे ज्यांनी सर्वस्व सोडलं तो जगाला काय केलं. आणि त्यांच्या वागण्यामुळे त्या संस्थांनी किंवा बाजूच्या लोकांनी त्यांची व्यवस्था स्वीकारली असेल. कारण जग इतकं खाली गेलेलं नव्हतं. आता जितकं गेलं आहे ना तितकं खाली गेलं नव्हतं जग. लोक एकामेकाला सहाय्य करायचे. शेतकरी सुद्धा एक बैल तुझा एक बैल माझा चाललंय, आज तुझ्याकडे उद्या माझ्याकडे ये, झालं तर सहाय्य व्हायचं. एकामेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ. इतकी हीनता नव्हती की खोटं बियाणं देऊन द्यायचं. पूर्वी शेतकरीच बियाणं द्यायचा, राखेमध्ये घालून द्यायचं, गच्चीवर ठेवून द्यायचं मडक्यामध्ये. उगलं तर 2 शेर ज्वारी दे, नाही उगलं तर नाही घ्यायचं, असं होतं. आता तर कंपनीत तयार झालेलं बियाणं अमरावतीकडे ना अकोल्याकडे उगलं नाही आहे. आधी तपासलं पाहिजे ते. किती शेतकऱ्याचं नुकसान झालं. आता त्यांना पैसे देत आहे सगळ्यांना, म्हणजे पैसे सरकार पैसे देत आहे त्या बियाण्याचे. त्याचंच काढून आणून सगळं त्याची प्रॉपर्टी कंपनीवाल्याची. खोटं करता किती नुकसान आहे. आपली जी मंगळवारी आणि शुक्रवारी आरती होते ना देवीची, ती एवढ्या करताच होते की या जगातले 2 लोक सुखी राहावे, आणि त्याच्याकरता अन्नदान असतं. एक तर जवान आणि दुसरा किसान म्हणून व्रत आहे. आज पण 35 वर्षापासून चाललं आहे. एकदा असंच आमची आरती चालली होती, एक जवान आला ड्रेसमध्ये. मी सगळ्यांना म्हटलं त्याला आरती देऊन द्या. तो म्हणे मला का बरं. म्हटलं तू करतं खरी आरती. त्याने आरती केल्यावर त्याला सांगितलं त्याच्या बटालियनमध्ये मंगळवारी आणि रविवारी देवीची आरती होते. आजही त्याने सांगितलं की तुम्ही आरती करून आलो. कारण हे 2 लोकच आपले हात आहे. शास्त्रीजी बोलून गेले, जय जवान जय किसान. हे सुखी राहिले पाहिजे. दर मंगळवारी आणि शुक्रवारी त्या देवीला आम्ही सांगतो आणि म्हणतो तुम्हाला प्रसाद घ्या. कारण यांना सुख असेल तर आपल्याला सुख आहे. त्यावेळेस तू स्वीकार कर, पापपूर्ण विचार सोडून दे. हे देवी कमल नयने दशरथाला पापापासून वाचव आणि खोटी प्रतिज्ञा करायला लावू नको. रामचंद्रांचे भाऊ रामचंद्र ज्येष्ठ आहे, लहान भाऊसुद्धा उदार आहे, स्वधर्माचं पालन करणारे आहे. रामांचे पिता दशरथ हे राम वनात गेल्यावर देह सोडून देते. रामचंद्रांच्या राज्याचं पालन होईल, पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझी निंदा होत राहील. सुमंत सांगताय, जोपर्यंत जगात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुझी निंदा होत राहील. रामाचं युवराज पद प्रतिष्ठित आहे, ते कधी बदलणार नाही. महाधनुर्धर राजा दशरथाच्या पूर्वजांच्या उत्तरांताचं स्मरण कर. कैकेयीच्या चेहऱ्यावर काहीही परिणाम. सुमंताने रामाला हात जोडले, महाराज तुमच्या समोर हा अज्ञान मनुष्य क्रोधामध्ये बोलून गेला, त्याला माफ करा. राम धावले, काका
बाकी एवढं मोठं पद दिलं. नौकरने म्हणाले काका, आणि सुमंताला आलिंगन करून ज्याप्रमाणे दशरथ राजाला स्पर्श केला त्याप्रमाणे सुमंतालाही स्पर्श केला. सुमंताला आत्म्याचा अनुभव आला. पण तुम्ही एखाद्या वेळा तुम्हाला सुद्धा प्रवचनाचा मुद्दा पटला की अंगावर काटे येऊन जातात. अंगावर काटे येता म्हणजे ते शब्द बुद्धीत गेले आणि बुद्धीसून आत्म्यात संलग्न झाले. त्या दिवसापासून तुम्हाला चांगली सवय लागते कोणती तरी. तुमच्या आचरणात काहीतरी येतं, तुमच्या विचारात परिवर्तन होतं, तुमचं जपाकडे आणि नामाकडे लक्ष लागतं. काल मी बोललो ना बऱ्याच लोकांना पूजा करताना जप करताना. आज मला ते लोक येऊन भेटले म्हणे दादा काही उपाय तरी सांगा त्याच्यावर. म्हटलं पाणी ठेवायचं, पाणी प्यायचं, डोळ्याला पाणी लावायचं, एवढंच करावं लागतं. घोटभर पाणी प्यायचं, डोळ्याला पाणी लावायचं, कानाला पाणी लावायचं, म्हणजे ती चालली जाते. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्याच्याकडे देते. अशा प्रकारे सुमंताने हात जोडले, कैकेयीला हात जोडले आणि राजा दशरथाच्या चरणावर मस्त. सुमंता, धन्य तुझं कुल की तू रामाला ओळखलं, दशरथाला ओळखलं आणि दशरथाच्या गाढवपणालाही ओळखलं. कृष्णार्पण. सत्यगुरु राय कृपा मग केली, परिणाई घडली सेवा काही.